जळगाव जामोद शहरामध्ये जी.बी. अग्रवाल यांचे देशी तसेच विदेशी दारूचे दुकान आहे। त्यांच्या दुकानावर देशी दारू शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी दारू पिणाऱ्या देशी प्रेमी पिण्याच्या पाण्याची, बसण्याची, शौचालय, मुतारीची व्यवस्था करावी अशी मागणी केलेली आहे। वाईन शॉपवर नियमानुसार दारू पिण्यास बंदी असते, त्यामुळे अशा ठिकाणी पिण्याची, पाण्याची, बसण्याची व्यवस्था नियमात नाही हे उपोषणकर्ते कदाचित विसरले। तसेच कोरोना काळापासून देशी दारूच्या दुकानावर सुद्धा दारू पिण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे। त्यामुळे या ठिकाणी देशप्रेमींनी फक्त आपले पार्सल घेऊन घरी जाऊन इतर ठिकाणी जाऊन दारू पिऊन त्यांना नशा करावा। राहिला प्रश्न 5 रुपये जास्त घेण्याचा, तर याबाबत उपोषणकर्त्यांनी कोणताही पंचनामा रिपोर्ट किंवा शासकीय अहवाल आमच्याकडे सुपूर्द केला नाही। मद्यपान करणाऱ्या नागरिकांसाठी कुणीतरी उपोषण करत असल्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल। त्यामुळे देशप्रेमी नागरिकाचे देशी प्रेमी अर्थात मद्यपींसाठी उपोषण हा शहरवासियांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे। या संदर्भात प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे 13 ऑगस्ट पासून समाजसेवक महेंद्र वानखडे हे जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। देशी विदेशी दारूचे मद्यपान करणाऱ्या नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडल्यामुळे महेंद्र वानखडे यांचे तळीरामांकडून कौतुक होत असले तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक कुतूहलाचा विषय बनला आहे। उपोषणकर्ते महेंद्र वानखडे यांनी मागणी केलेल्या मुद्द्यांनुसार वाईन शॉपवर नियमानुसार दारू पिता येत नाही, त्यामुळे तिथे बसण्याची व्यवस्था करण्याचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही। तर देशी दारूच्या दुकानात फक्त पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि मुतारी असणे आवश्यक आहे। त्या ठिकाणी सुद्धा बैठक व्यवस्था निर्माण करता येत नसल्याचा खुलासा देशी दारू मालकांनी केलेला आहे। परंतु उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सादर केले असून या संदर्भात शासनाच्या वतीने काय निर्णय घेतला जाते हे येत्या 2 दिवसात समजेलच। मात्र दारू पिणाऱ्यांना देशी दारू दुकानांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची मागणी करणाऱ्या व त्यासाठी उपोषणास बसलेल्या महेंद्र वानखडे यांच्या या उपक्रमाची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। देशी दारू विक्रेत्यांना नियम व अटी लागू करते। त्या नियम व अटीनुसार तिथं ग्राहकांना बसण्याची व्यवस्था पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा पाहिजे, त्या ठिकाणी शौचालय पाहिजे, त्या ठिकाणी मूत्री पाहिजे आणि दुकान हे कमीत कमी 1600 स्क्वेअर फूट पाहिजे। हे दोन्ही दुकानं 10 बाय 10च्या 1600 स्क्वेअर फूट नाही आहेत। तिथं मूत्रीची व्यवस्था नाही आणि तिथं शौचालयाची व्यवस्था नाही, ग्राहकांना बसण्याकरता जागाही नाही आहे। ह्या सर्व बाबी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। ते म्हणे बा ठीक आहे, आम्ही चौकशी करतो, तशा प्रकारचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो। जळगाव जामोद येथे देशी दारूच्या दुकानावर जास्त भावानं देशी दारू जी विकले आहे ते 70 रुपयाचा क्वार्टर 75 रुपयाले आणि 35 रुपयाचा 90 40 रुपयाला हे ग्राहकांची लूट सुरू आहे। याच्याकरता शासनाकडे आम्ही निवेदन दिलं। मी दारूबंदी अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणे बा लायसन रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत। म्हटलं बा तुम्ही जिल्हाधिकारी साहेबाला तशा प्रकारचा अहवाल पाठवा की बा इथं जास्त दराने दारू विकल्या जात आहे। तसा त्याने 8 तारखेला पंचनामा केला फंटर पाठवून, तर त्या ठिकाणी त्यांनी जास्त पैसे घेतले। त्यांनी तसा पंचनामा केला की हे जास्त भावानं दारू विकतात म्हणून। मग आता त्यांचं काम आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवायला पाहिजे की बा इथं जास्त भावाने दारू विकल्या आहे, ते तुम्ही लायसन रद्द करा, हीच माझी मागणी आहे। ग्राहकांच्या सुविधेसाठी